मी गेलो होतो मुंबईच्या अशा ठिकाणी जिथे तुम्हाला द साऊथ इंडियन भजन समाज, महादेवाचं मंदिर आणि श्री शंकर मठ बघायला भेटेल. वेलकम टू मुंबई नगरी पार्ट 2. ही तिन्ही मंदिरं माटुंगा ईस्टला एकाच ठिकाणी आहेत. जर तुम्ही ट्रेन येत असाल तर स्टेशन पासून फक्त 7 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स आहे. साऊथ इंडियन भजन समाज मंदिर दिसायला खूप छान आहे. या मंदिराची स्थापना 1927 साली झाली. मंदिरच्या आतमध्ये 2 ते 3 छोटी छोटी मंदिर आहेत. मग आम्ही त्या देवांचं दर्शन घेतलं, नवग्रह देवांचं दर्शन घेतलं आणि हे मंदिर जितकं बाहेरून चांगलं दिसतंय तितकंच आतूनही सुंदर दिसतंय. मग आम्ही तिथूनच बाजूला जे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिरमध्ये गेलो. मंदिरच्या गेटवरच हारांचं दुकान आहे. मग आम्ही गाभाऱ्यात गेलो. गाभाऱ्यात शिवलिंगचं दर्शन घेतलं, त्यानंतर गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि गाभाऱ्याच्या बाजूलाच छोट्या छोट्या देवांची मंदिरं होती, त्या देवांचं दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही श्री शंकर मठम इथे आलो. या मंदिरची स्थापना 1972 साली झालेली आहे. हे मंदिर पण दिसायला खूप छान आहे. एंट्री केल्याच उजव्या आणि डाव्या साईडला 2 हत्ती आहेत आणि तिथून जर तुम्ही वर गेला तर श्रीकृष्ण आणि अर्जुनांचं दर्शन होतं. आणि त्या मंदिरमध्ये जी कलाकृती केली ती खरंच बघण्यासारखी आहे. मला तर असं वाटतं जे माझा हा व्हिडिओ बघतील त्याने एकदा तरी तिकडे जाऊन यावं. या मंदिरमध्ये जे खांब आहेत आणि त्यावर जे मूर्तीचं काम केलंय ते एकदम डिटेलमध्ये आणि एकदम कलरफुल केलंय. खरंच बघण्यासारखं आहे. आणि समोरच श्री शंकर महाराजांची मूर्ती आहे, त्यांचं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून घरी आलो. आणि हा व्हिडिओ बघून जर कुणाला वाटत असेल तर तिकडे जावं तर त्यांनी नक्की जावं. त्यांचे पैसे फुकट नाही जाणार. थँक्स मी लेटर ऑर नॉट. बाय.